Chemistry Standard 12. We are discussing chapter number 7, Elements of group 16, 17 and 18, part 11. Chemical properties of ozone. We are discussing oxygen and its compounds. ऑक्सिजनचंच एक दुसरं रूप आहे ओझोन. त्या ओझोनचं आपण काल प्रिपरेशन आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आज त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज शिकणार आहोत. म्हणजे तो कुणाबरोबर कसा वागतो, कुणाबरोबर कशी रिॲक्शन करतो त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ओझोनची पहिली रिॲक्शन आहे त्याची ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ओझोन इज ए पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ॲज इट इझिली डिकम्पोजेस टू लिबरेट नेसंट ऑक्सिजन. ओझोन हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी अतिशय हेल्पफुल आहे. आता दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करायचं म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवावं लागणार. मग त्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम ओझोन कसा करतो? ओझोन स्वतः लगेच डिकम्पोज होतो आणि तो एक नेसंट म्हणजे नवीन ऑक्सिजन ॲटमला जन्म देतो, ज्याच्यामुळं दुसऱ्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन सोपं होतं आणि म्हणून हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करण्यात अतिशय एक्सपर्ट आहे. म्हणून तो एक पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग तो दुसऱ्याला ऑक्सिजन का देऊ शकतो? तर तो स्वतःचं डिकम्पोजिशन करतो. कसं? O3 गिव्ज O2 प्लस O. हा नेसंट ऑक्सिजन अतिशय रिॲक्टिव्ह असतो नवीन जन्मलेला, तो लगेच दुसऱ्याकडे जातो आणि त्यामुळे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं. ओझोन ऑक्सिडायझेस. आता उदाहरण दिलंय की तो कुणाकुणाचं ऑक्सिडेशन करतो सहजासहजी. लीड सल्फाइड टू लीड सल्फेट अँड आयोडाइड आयन्स टू आयोडीन. बघूया. PbS म्हणजे लीड सल्फाइड. जर आपण त्या लीड सल्फाइड सॉलिडची ओझोन गॅस बरोबर रिॲक्शन केली, O3 मीन्स ओझोन गॅस. बघा S बरोबर आले O4, म्हणजेच ह्या PbSला लीड सल्फाइडला ऑक्सिजन सहजासहजी ॲड झाले, म्हणजेच ह्याचं झालं ऑक्सिडेशन आणि तयार झालं लीड सल्फेट. म्हणून PbSO4 म्हणजे लीड सल्फेट. ह्याच्याकडे ऑक्सिजन आला म्हणून ह्याचं झालं ऑक्सिडेशन आणि ओझोनचं रूपांतर होतं O2 ऑक्सिजन गॅसमध्ये, म्हणजे O3चं झालं O2 म्हणजे ह्याचं रिडक्शन झालं, ह्याचं ऑक्सिडेशन झालं. आता Ki पोटॅशियम आयोडाईड, त्याच्यात आपण पाणी टाकलं आणि त्याच्यात जर ओझोन गॅस पाठवला तर काय होतं? Kiचं रूपांतर होतं KOH. त्यानंतर आयचं रूपांतर होतं I2 गॅस म्हणजे आयोडीन तयार होत प्लस O2 तयार होत. आता Ki मध्ये Kचे ऑक्सिडेशन स्टेट असणार +1, आयचे ऑक्सिडेशन स्टेट असणार -1, म्हणजेच ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 होत. आता इथं I2 म्हणजे एलिमेंटल स्टेटमध्ये आहे, कारण आयोडीनचा हा एलिमेंटल स्टेट आहे. मग ज्यावेळेस एलिमेंटल स्टेट असते त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते 0. म्हणजेच इथं आयची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1 आणि इथं 0 आहे. -1ची 0 झाले म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढले, म्हणजेच ह्या Kiचं ऑक्सिडेशन झाले, जे आपण 11वीच्या रिडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमध्ये बघितलं होतं. एखाद्याचं ऑक्सिडेशन किंवा एखाद्याचं रिडक्शन झालंय. जर ऑक्सिजन ॲड झाला ऑक्सिडेशन, पण कधी कधी आता इथं ऑक्सिडेशन ॲड झालेलं नाही, म्हणजेच इथं आपण ऑक्सिडेशन स्टेटवरनं पण सांगू शकतो की त्याचं ऑक्सिडेशन झालंय. I- I2 मध्ये रूपांतर झालंय, म्हणजेच I-1 ऑक्सिडेशन स्टेट 0 मध्ये कन्वर्ट झाले म्हणजे वाढले. ऑक्सिडेशन स्टेट ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्याला ऑक्सिडेशन असं म्हणतात. आणि हे ऑक्सिडेशन करण्याचं काम Kiचं ह्या O3नं केलंय, म्हणजेच Ki मधले आयोडाइड आयन्स हे आयोडीनमध्ये रूपांतरित झालेत आणि त्याला असं ऑक्सिडेशन करण्याचं काम O3नं केलं आहे आणि म्हणून O3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओझोन ऑक्सिडायझेस नायट्रोजन ऑक्साईड अँड गिव्ज नायट्रोजन डायऑक्साईड. बघा ह्या रिॲक्शनमध्ये हा आहे नायट्रोजन ऑक्साईड, त्याची O3 म्हणजे ओझोन बरोबर रिॲक्शन केली, NOचं रूपांतर होतं NO2 म्हणजे एक ऑक्सिजन वाढलं म्हणजे ह्याचं झालं ऑक्सिडेशन. मग ह्याचं एक ऑक्सिजन कमी होणार म्हणजे O2, म्हणून NOचं NO2 मध्ये, नायट्रोजन ऑक्साईडचं नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे ह्याच्याकडे ऑक्सिजन वाढवलाय, ओझोननं वाढवलाय, म्हणून ओझोन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे ह्याचं झालं ऑक्सिडेशन आणि ओझोनचं स्वतःचं झालं रिडक्शन. Hence, nitrogen oxide emitted from the exhaust systems of supersonic jet aeroplanes can bring forth a depletion of ozone layer in the upper atmosphere. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं जे डेव्हलपमेंट झाले त्यामुळेच ओझोनचा थर कमी होतो. मग जी सुपरसॉनिक विमानं असायची त्याच्या विमानाच्या धुरात हा नायट्रोजन ऑक्साईड असायचा.
तो नायट्रोजन ऑक्साईड लगेचच वातावरणातल्या ॲटमॉस्फिअर मधल्या ओझोन बरोबर कंबाईन व्हायचा आणि तो स्वतःचं ऑक्सिडेशन करून घ्यायचा आणि O3चं रूपांतर O2 मध्ये व्हायचं, म्हणजे ओझोन कमी व्हायचं. म्हणजेच ओझोनचा लेअर कमी व्हायला ही सुपरसॉनिक जेट एरोप्लेन्स असायची, कारण त्याच्या धुरात एक्झॉस्ट सिस्टीममध्ये हा NO गॅस असायचा, नायट्रोजन ऑक्साईड. आणि मग हे लक्षात आल्यानंतर की ह्या सुपरसॉनिक विमानाच्या ह्या धुरामुळं आपला ओझोन कमी होतोय, त्यानंतर मग त्या इंधनामधनं हा नायट्रोजन ऑक्साईड हा वेगळा केला गेला, म्हणजेच तो वगळला गेला. ब्लिचिंग प्रॉपर्टी, ओझोनची आणखीन एक प्रॉपर्टी, ब्लीच करणे म्हणजे रंग घालवणे. ओझोन ॲक्ट्स ॲज ए गुड ब्लिचिंग एजंट ड्यू टू इट्स ऑक्सिडायझिंग नेचर. बघा, ओझोन दुसऱ्याचा कलर, रंग घालवण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आता तो रंग दुसऱ्याचे का घालवतो, ब्लीच का करतो दुसऱ्याला, तर त्याच्याकडं ऑक्सिडायझिंग नेचर आहे, म्हणजे तो नेसंट ऑक्सिजन देतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस नेसंट ऑक्सिजन देतो त्यावेळेस ते दुसऱ्याचं ब्लीच करत असतात. आता उदाहरण सांगतो, ब्लीच करणे म्हणजे काय. आपण लाकडाचा लगदापासून पांढरा कागद तयार करतो, म्हणजेच लाकडाच्या लगद्याचा आपल्याला रंग घालवायचा असतो. त्यावेळेस त्या लाकडाच्या लगद्याचा रंग घालवायचा असतो, म्हणजे ब्लीच करतात. आणि ते ब्लीच करण्यासाठी असे ऑक्सिडायझिंग एजंट वापरतात. म्हणून कलर्ड मॅटरमध्ये हा नेसंट ऑक्सिजन गेला की त्याचा कलर निघून जातो आणि ते द्रव्य कलरलेस बनतं, म्हणजे रंग घालवण्याची प्रक्रिया म्हणजे ब्लीचिंग. ओझोन ब्लीचेस इन अब्सेन्स ऑफ मॉइश्चर, सो इट इज ऑल्सो नोन ॲज ड्राय ब्लीच. म्हणजेच मॉइश्चर नसताना ओझोन ब्लीचचं काम करतो, म्हणजे ओलाव्याची गरज लागत नाही. म्हणून एखाद्या पदार्थाला पाणी लागू द्यायचं नसेल तर त्याचा रंग घालवायचा असेल तर नेहमी ओझोनचा वापर केला जातो. म्हणून ड्राय ब्लीच असं ओझोनच्या ब्लीचला नाव दिलेलं आहे. तिसरी प्रॉपर्टी ओझोनची रिड्युसिंग प्रॉपर्टी. जसं दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो हा तसं दुसऱ्याचं रिडक्शन सुद्धा करू शकतो. बघा, ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे आणि रिड्युसिंग एजंट पण आहे. आता कुणाचं रिडक्शन करतो, ओझोन रिड्युसेस पर ऑक्साइड्स टू ऑक्साइड्स. पर ऑक्साइडचं रूपांतर तो ऑक्साईडमध्ये करतो. H2O2 म्हणजे आपल्याला माहित आहे हायड्रोजन पर ऑक्साईड, तो त्याचं रूपांतर पाण्यामध्ये करतो H2O. आणि O3चं रूपांतर होतं O2 मध्ये. म्हणजेच ह्या H2O2चं त्यानं रिडक्शन केलं, म्हणून ओझोन हा रिड्युसिंग एजंट पण आहे. BaO2, बेरियम डायऑक्साईड. हे बेरियम डायऑक्साईड जे आहे, ज्यावेळेस आपण त्याची ओझोन बरोबर रिॲक्शन करतो O3 बरोबर, बेरियम ऑक्साईड आणि O2 तयार होतो. म्हणजेच इथं सुद्धा ह्याचा ऑक्सिजन कमी करण्याचं काम केलंय. ऑक्सिजन घालवणे म्हणजेच रिडक्शन. इथं सुद्धा ऑक्सिजन कमी केला, इथं सुद्धा ऑक्सिजन कमी केलाय, म्हणून ऑक्सिजन घालवण्याची प्रक्रिया म्हणजे रिडक्शन. म्हणून हा दुसऱ्यांचं रिडक्शन पण करू शकतो, म्हणजे हा रिड्युसिंग एजंट पण आहे, म्हणजेच त्याच्याकडे रिड्युसिंग प्रॉपर्टी पण आहे. ह्या दोन रिॲक्शन सांगतात ओझोन रिड्युसिंग एजंट पण आहे. ओझोन डिप्लेशन, मी सांगितलं ओझोनचा थर कमी होतोय अनेक कारणामुळं. आपल्या रेफ्रिजरेटरमधनं बाहेर पडणारे गॅसेस, सुपरसॉनिक विमानातनं बाहेर पडणारा धूर, आपल्या ज्या संशोधनं झाले, डेव्हलपमेंट झाले, त्याच्यामुळं ओझोनचं थर कमी होण्याचं काम भरपूर झालं. आणि त्याच्यामुळं अनेक सूर्याची अतिनील किरणं जी घातक आहेत पृथ्वीवरच्या सजीवासाठी, अशी किरणं आता पृथ्वीवर पोचू लागले. पृथ्वीचं तापमान वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग होते. हे ओझोन डिप्लेशन म्हणजे काय आहे ते आता आपण शिकणार आहोत. थिनिंग ऑफ ओझोन लेअर इन अप्पर ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ओझोन डिप्लेशन. ओझोनचा थर पातळ होत चाललाय, कमी होत चाललाय वरच्या वातावरणातला, त्याला ओझोन डिप्लेशन असं म्हणतात. द ओझोन O3 लेअर इन द अप्पर ॲटमॉस्फिअर ॲब्सॉर्ब्स harmful ultraviolet radiations from the sun, thus protecting people on the earth. हा ओझोन सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. सूर्याकडून येणारी अतिशय घातक अशी अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब, शोषण्याचं काम करतो, ज्याच्यामुळं पृथ्वीवरच्या सजीवांचं, लोकांचंच नाही मी म्हणतो सगळ्या सजीवांचं संरक्षण हा ओझोनचा थर करत असतो. Depletion of ozone layer in the upper atmosphere is caused by nitrogen oxide released from exhaust system of car or supersonic jets aeroplanes. म्हणजे सुपरसॉनिक जेट एरोप्लेनच्या एक्झॉस्टमध्ये, म्हणजे बाहेर पडणाऱ्या वायूमध्ये, म्हणजे सायलेन्सरमधनं जो बाहेर दूर पडतो तो, त्या एक्झॉस्ट सिस्टीममधनं जो नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडतो त्याच्यामुळे ओझोनचा थर कमी होतो. कारण तो नायट्रोजन ऑक्साईड
आणि ओझोनची रिॲक्शन होते. नायट्रोजन ऑक्साईडचं रूपांतर होतं नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे NO2 मध्ये आणि ओझोनचं रूपांतर होतं O2 म्हणजे ऑक्सिजनमध्ये. म्हणून ओझोन कमी होण्याचं प्रमाण वाढले ह्या एक्झॉस्ट सिस्टीम कुणाची सुपरसॉनिक जेट एरोप्लेनची. म्हणजे सुपरसॉनिक जेट एरोप्लेनच्या एक्झॉस्ट सिस्टीममधनं आपल्याला हा NO बाजूला करावा लागेल, त्यावेळेस आपला ओझोनचा थर वाचेल. डिप्लेशन or thinning of ozone layer can also be used by, बघा मी सांगितलं दुसरं कारण AC, रेफ्रिजरेटर, फ्रीजमध्ये जे आपण कॉम्प्रेस्ड गॅस वापरतो, कॉम्प्रेसर असतो त्याच्यात गॅस असतात, ते क्लोरोफ्लोरोकार्बन्स ज्यांना फ्रिऑन्स असं म्हणतात. ह्याला आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकायचं आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे काय, ज्यांना फ्रिऑन्स असं म्हणतात. युज्ड इन एरोसोल अँड रेफ्रिजरेटर्स अँड देअर सबसिक्वेंट एस्केप इन टू द ॲटमॉस्फिअर. ह्या रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये किंवा ACच्या कॉम्प्रेसरमध्ये हे जे फ्रिऑन्स गॅसेस असतात त्याच्यामुळं सुद्धा ओझोनचा थर कमी होतो. The depletion of ozone layer has been most pronounced in polar regions, especially over Antarctica. हा डिप्लेशन ओझोन लेअर सगळ्यात जास्त कुठं झालाय, पोलार रिजन्सवर म्हणजे ध्रुवीय प्रदेशात. जसं की अंटार्क्टिका आपल्याला माहित आहे, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव सगळीकडे बर्फ आहे, बर्फाचे डोंगर आहेत. मग विचार करा ह्या ध्रुवीय भागामध्ये ओझोनचा थर कमी झाला तर काय होईल. तर अशा ध्रुवीय भागात ओझोनचा थर कमी झाला की सूर्याची जी जास्त एनर्जीवाली अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन येतील ती पृथ्वीवर पोचतील. मग पृथ्वीवर पोचल्यामुळं तिथले बर्फाचे डोंगर विरघळतील आणि त्यामुळं पृथ्वीवरच्या पाण्याची पातळी वाढेल. आणि म्हणून दरवर्षी पाण्याची समुद्राची पातळी मोजली जाते, तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली. अशी एक वेळ येईल, हे जर असं चालू राहिलं तर ह्या पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी होईल. कारण ते सगळे बर्फाचे जे डोंगर आहेत, हिमनग आहेत, ते सगळे वितळलेले असतील, कारण हे पृथ्वीवरचं वाढलेलं तापमान. आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग ही सगळ्या सजीवाच्या अस्तित्वासाठी आव्हान आहे. आणि म्हणून आपल्याला कारण कळलं पाहिजे की ही ग्लोबल वॉर्मिंग किंवा हे जे काही होत आहेत वातावरणातील बदल ते ओझोनच्या कमी थर डिप्लेशनमुळे होत आहेत. म्हणून त्यासाठी आपण त्याला रोखलं पाहिजे. Ozone depletion is a major environmental problem because it increases the amount of ultraviolet radiation that reaches Earth's surface, thus causing an increase in the rate of skin cancer, eye cataracts and genetics as well as immune system damage among people. बघा ह्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचे आणखीन काही दुष्परिणाम आहेत पृथ्वीवरच्या सजीवांसाठी, ते आता इथं सांगितलेत. ओझोन डिप्लेशनमुळे अनेक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम झालेत. त्याचबरोबर कशाचे अमाऊंट वाढले, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचे जे पृथ्वीपर्यंत पोचतात, ज्यामुळं स्किन कॅन्सर त्वचेच्या कॅन्सरचं प्रमाण वाढले. आय कॅट्रॅक्ट्स म्हणजे मोतीबिंदू दृष्टीदोष उत्पन्न झालेत. जेनेटिक अनुवंशिक प्रॉब्लेम निर्माण झालेत. इम्युन सिस्टीम जे आता आपण कोरोनाच्या काळात बघतोय सगळ्यात महत्त्वाची, त्याच्यावर सुद्धा परिणाम झाला, डॅमेज झालाय ह्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळं. आणि म्हणून हा ओझोनचा थर कमी होणं हे सजीवासाठी मानवासाठी सगळ्यांसाठी घातक आहे. नोट म्हणजे काही महत्त्वाची माहिती जी आपण फक्त इंटरेस्ट म्हणून शिकलं तरी चालेल. ओझोन रिॲक्ट्स विथ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कंटेनिंग डबल बॉन्ड्स टू फॉर्म ॲडिशन प्रॉडक्ट्स कॉल्ड ॲज ओझोनाइड्स. आपण केमिस्ट्री सेकंड 11वीच्या मध्ये बघितलं होतं. अल्किन्स त्याची ओझोन बरोबर रिॲक्शन होते आणि ओझोनाइड्स तयार होतात. त्यावेळेस त्यांचा डबल बॉन्ड लगेच तुटतो. म्हणजेच हे ज्याच्यात डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्यांच्याबरोबर ओझोन लगेच रिॲक्ट होतो आणि ओझोनाइड्स तयार होतात. ओझोनाइड्स आर डिकम्पोज्ड बाय वॉटर और डायल्यूट ॲसिड्स टू गिव्ह अल्डिहाइड्स और कीटोन्स. दिस रिॲक्शन इज टर्म्ड ॲज ओझोनोलिसिस. आपण 11वीला हे रिॲक्शन शिकलो होतो की असे ओझोनाइड्सपासून परत आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतात. आणि ह्या वर्षी पण ती रिॲक्शन शिकायची, अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बॉक्सिलिक ॲसिड चॅप्टरमध्ये. ही रिॲक्शन महत्त्वाची आहे, त्याला ओझोनोलिसिस असं म्हणतात. बघा O3चं स्ट्रक्चर ऑफ ओझोन. बघा 3 ऑक्सिजन ॲटम कसे जोडलेले असतात. 2 ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि 2 ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड. म्हणजेच एका ऑक्सिजननं 3 बॉन्ड केलेत. बघा ऑक्सिजनचंच व्हेरिएशन किती आहे. ह्यानं डबल बॉन्ड केला आहे, ह्यानं डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड केला आहे, आणि ह्यानं फक्त सिंगल बॉन्ड केला आहे. पण इथं दिसतंय आपल्याला त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बघा ह्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन दाखवलेत, कारण त्यानं फक्त एकच बॉन्ड केला आणि तो बॉन्ड पण ह्याच्यामुळं झालेला आहे.
ह्याचे इलेक्ट्रॉन, म्हणजेच ह्यानं 3 बॉन्ड केलेत ह्या ऑक्सिजननं, म्हणजेच त्यानं 3 बॉन्डसाठी 3 पेअर वापरलेत, त्याच्याकडे एक लोन पेअर आहे आणि ह्यानं डबल बॉन्ड केलाय म्हणून ह्याच्याकडे फक्त 4 इलेक्ट्रॉन राहतात म्हणजे 2 पेअर, म्हणजेच ह्यानं डबल बॉन्ड केलाय म्हणून 2 पेअर, ह्यानं 3 बॉन्ड केलेत म्हणजे 6 गेले म्हणून 2, आणि ह्यानं फक्त एकच बॉन्ड केलाय म्हणून 2 गेले म्हणून त्याच्यावर 6 इलेक्ट्रॉन दाखवलेत, म्हणजे प्रत्येकाचा ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजेच या पद्धतीने स्ट्रक्चर काढतात. आता बघा, हा डबल बॉन्ड सारखा ट्रान्सफर होत असतो. आता कसा ट्रान्सफर होतो, इकडचे इलेक्ट्रॉन इकडे दिले जातात, इकडचे इकडे. तर हा जो गुणधर्म आहे डबल बॉन्डची सारखी पोझिशन बदलणं, त्यालाच आपण रेझोनन्स असं म्हणतो. आणि म्हणून हे डबल बॉन्डची पोझिशन बदलणं म्हणजेच ओझोन वायू रेझोनन्स दाखवतोय. इकडचा डबल बॉन्ड इकडं, इकडचा डबल बॉन्ड इकडं, ही प्रोसेस सारखी चालू असते. आणि म्हणून ह्याचा बॉन्ड लेंथ ही रेझोनन्सच्या सहाय्यानं काढलेली असते. हा बॉन्ड आहे 128 पिकोमीटरचा आणि हा बॉन्ड सुद्धा 128 पिकोमीटरचा. मग इकडं डबल बॉन्ड आहे आणि इकडं सिंगल बॉन्ड आहे, हे असून सुद्धा बॉन्ड लेंथ सेम असण्याचं कारण ह्यांच्यामध्ये असलेला रेझोनन्स. नाहीतर ॲक्च्युली डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डची लेंथ कधी सेम असत नाही, पण दोन्हीची बॉन्ड लेंथ सेम असण्याचं कारण हे रेझोनन्स आहे. आणि इथं जो अँगल तयार झाला आहे ओ ओ ओ तिघामधला, तो 117 डिग्री आहे. तेच आता खाली एक्सप्लेन केलं असेल स्ट्रक्चर ऑफ ओझोनमध्ये. ओझोन O3 इज ॲन अँग्युलर मॉलिक्युल, सरळ नाही, अँगल तयार झाला आहे म्हणून तो अँग्युलर मॉलिक्युल आहे. द 2 O बॉन्ड लेंथ्स इन द ओझोन मॉलिक्युलर आर आयडेंटिकल 128 picometer and the OOO bond angle of about 117 degree. It is resonance hybrid of 2 canonical forms. ते 2 canonical फॉर्मचं रेझोनन्स स्ट्रक्चरचं ते हायब्रिड आहे आणि म्हणून दोन्हीकडची बॉन्ड लेंथ सेम असते. युजेस ऑफ ओझोन, ओझोनचे उपयोग काय? Ozone is used for air purification at crowded places like cinema halls, tunnels, railways, etc. आपण मुंबईसारख्या ठिकाणी जातो त्यावेळेस रेल्वे म्हणजे भरपूर गर्दी असते, त्यावेळेस तिथं ऑक्सिजन म्हणजे श्वास घ्यायला गुदमरल्यासारखं होतं असं आपण म्हणतो. अशा वेळेस तिथं हवा शुद्ध करण्यासाठी लोकांना गुदमरल्यासारखं होऊ नये म्हणून तिथं ओझोन वायू सोडला जातो. म्हणून टनेल्समध्ये, बोगद्यामध्ये, हॉल्समध्ये, रेल्वेजमध्ये जिथं गर्दी असतो, सिनेमा हॉल्स, अशा गर्दीच्या ठिकाणी ओझोन हा हवेच्या शुद्धीकरणासाठी वापरला जातो, ज्यामुळे लोकांना गुदमरल्याची भावना होत नाही. इन स्टरिलायझिंग ड्रिंकिंग वॉटर बाय ऑक्सिडायझिंग ऑल जर्म्स अँड बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे ओझोनकडे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, म्हणजे तो नेसंट ऑक्सिजन ॲटम तयार करतो, ज्याच्यामुळे सगळे जंतू, बॅक्टेरिया, जीवाणू मरतात आणि म्हणून पाणी शुद्ध करण्यासाठी ओझोन वायूचा वापर करतात. ब्लिचिंग म्हणजे रंग घालवण्यासाठी आयव्हरी, ऑइल, स्टार्च, वॅक्स आणि डेलिकेट फॅब्रिक्स जसं की सिल्क, ह्यांचं ज्यावेळेस आपल्याला रंग घालवायचा असतो, ब्लीच करायचं असतं अशा पदार्थाचं की जे नाजूक असतात, अशा ब्लिचिंगसाठी ओझोन वायू वापरतात. मग तुम्ही म्हणाल ब्लीच करण्याचा फायदा काय? मग पाहिजे तो आपण रंग देऊ शकतो परत त्याला. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक कॅम्फर, आता कापूर आपल्याला कृत्रिम मिळतो, त्या सिंथेटिक कॅम्फरमध्ये ओझोन वापरला जातो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. पोटॅशियम परमॅंगनेटच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ओझोन वापरला जातो. थँक्यू.